दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही ठार मारण्यात आलंय। दहशतवादी मसूद अजहरनं एक पत्रक जारी केलंय। भारत आता कुणाची दया करणार नाही असंही मसूदनं म्हटलंय। यात हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचा भाऊ शतवादी आणि दुसरा भाऊ रौफ असगर हे सुद्धा गंभीर जखमी झालेत। रौफ असगरचा मुलगा हुझैफाचा सुद्धा या मृतांमध्ये समावेश आहे, तर अजहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही यामध्ये मृत्यू झालाय। यात आणखी 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। रौफ असगर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। नियम मोडले गेलेत, आता तिथं कोणीही दयेची आशा करू नये असं अजहरनं आपल्या पत्रात म्हटलं। एक प्रकारे भारताला धमकी देण्याचा हा प्रकार मानला जातोय। मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब या हल्ल्यात ठार झालेलं आहे। बहावलपूर या भागात मसूद अजहर आणि त्याच्या कुटुंबाचं वास्तव्य होतं आणि याच बहावलपूर भागातल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं आणि यामध्ये अजहर मसूदच्या कुटुंबातल्या 14 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आणि स्वतः अजहर मसूदनं एक पत्रक काढून या वृत्ताला दुजोरा दिलाय। अजहर मसूद हा नेमका कोण होता आणि अजहर मसूदचं भारताच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत केपी रघुवंशी सर आहेत, माजी एटीएस प्रमुख आहेत मुंबईचे। मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याचा सुद्धा तपास त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि एकूणच अजहर मसूद याविषयी त्यांना अधिक माहिती आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। या एकूण हल्ल्यासंदर्भात रघुवंशी सर, सर्वात प्रथम तुमची प्रतिक्रिया ऐकायची आहे। धन्यवाद। सर्वात प्रथम मी खरा म्हणजे भारत सरकारला धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो, कारण 26/11 ते ज्यावेळी हे हल्ला झाला होता त्यावेळी आम्हाला असं वाटत होता की ही वार आहे आणि या वार मध्ये काहीतरी मोठा आता भारत सरकार स्टेप घेणार आहे। त्यावेळी घेण्यात आला न होता आणि त्या हल्ल्यामध्ये मसूद यांचा सर्वात मोठा साठा होता। मेन कॉन्स्पिरेटर म्हणा किंवा मेन ऑर्गनायझर म्हणा, मेन माणूस तो होता आणि तो नंतर तपासामध्ये पूर्ण निष्पन्न झाला होता, परंतु त्यांच्या आम्ही काही करू शकले नाही त्यावेळी देखील आणि नंतर देखील। ज्यावेळी प्रसार आला तर त्यांना पंजाब सरकारने लपवण्याचा प्रयत्न केला, काहीतरी कारण दाखवून त्यांना अरेस्ट केला, म्हणून त्यांना खरा म्हणजे बंगल्यावर ठेवला सर। आणि ही आता पहलगाव झाल्यानंतर भारत सरकारने जे काही पावले उचललेले आहे, जे आज काल रात्री जे काही स्ट्राईक केलेली आहे त्यामध्ये मसूद जरी नाही पकडण्यात आला किंवा त्यांना काही त्यांचे मृत्यू नाही होऊ शकला, परंतु त्यांचे परिवारचे लोक जरी गेले असेल ही देखील एक मोठा समाधान आहे, कारण संपूर्ण परिवार सपोर्ट सिस्टम सारखा काम करतो। आणि खरा म्हणजे मला सांगताय काही कन्फर्म नाहीये, कारण पाकिस्तान बद्दल अगोदर देखील त्याने एक फार मोठा अतिरेकी, फार मोठा टेररिस्ट हो त्यांना असा डिक्लेअर केला होता की तो मेलेला आहे। नंतर तो माहिती पडला की तो जिवंत होता। तर खरा म्हणजे तोच त्यांचे परिवारचे लोक गेलेले आहे की नाही ही काही सांगता येत नाही, परंतु असा जरी असेल तर एक फार मोठा धक्का आहे। आणि मसूदला 26/11 अटॅक मध्ये फार मोठा त्यांच्या मेन कॉन्स्पिरेटर म्हणा किंवा मेन मोटिवेटर आणि ऑर्गनायझर देखील हे जे हेडली ही सर्व त्यांचे संपर्क मध्ये होते, त्यांचे हाताकामी काम करत होते आणि तो मिलिटरीचा त्यांना फार सपोर्ट आहे आणि त्यांचा फार मोठा यश आपल्याला असा म्हणता येते असं आम्हाला वाटतं। अगदी रघुवंशी सर, दुसरा मुद्दा म्हणजे आपण आता उल्लेख केला त्याप्रमाणे 26/11 हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार आहेच आणि त्याचबरोबर मुरिदकेमध्ये जिथे कसाबला किंवा हेडलीला ट्रेनिंग मिळाली होती तिथं सुद्धा याचा प्रभाव चालतो। त्यामुळे एका अर्थानं भारतासाठी हा मोस्ट वॉन्टेड आहेच, पण याशिवाय सुद्धा 2001चा संसदेवरचा हल्ला असेल किंवा 2016चा पठाणकोटचा हल्ला असेल, 2019चा पुलवामा इथला हल्ला असेल, या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी अजहर मसूदचा हात होता। त्या अर्थानं भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा असा आरोपी आहे आणि भारताला खरं तर भारताने 1994 साली याला अटक सुद्धा अनंतनागमधून केली होती, मात्र कंदहार प्लेन हायजॅक मध्ये त्याला सोडावं लागलं होतं। अशा वेळेला या
अझर मसूदला आता या निमित्तानं धडा शिकवला असं म्हणता येईल, कारण कुटुंबाचा मृत्यू झालेला आहे. पण त्यानंतर सुद्धा अझर मसूदनं ज्या पद्धतीनं दरपोक्ती केलेली आहे की नियम मोडण्यात आलेले आहे आणि आता कुणालाही दया दाखवली जाणार नाही. एकूणच अझर मसूदचं व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तपासादरम्यान त्याचा अभ्यासही केलेला आहे. कशा पद्धतीनं याची स्टाईल ऑफ वर्किंग आहे किंवा कशा पद्धतीनं त्याचं माइंडसेट आहे? ही एक फार जहाल अतिरेकी आहे आणि त्यांना जो इस्लाम धर्मच्या नाव आणि त्यांची शिक्षण दाखवून ही लोकांना मोटिवेट करतो, मानणं तयार करतो. और खरं म्हणजे त्यांच्या म्हणणं असं आहे की आम्ही हिंदुस्थान बरोबर ते वार सुरू केलेली आहे. आणि तुम्ही त्यांचे व्हिडिओ जरी पाहिले असेल तर ते असा जोशीला भाषण देतो की जे काही युवा आहे, युवा वर्ग आहे, त्यांना कसं त्यांच्या मनामध्ये कसं भारताविरुद्ध नफरत तयार करता येते. आणि मोटिवेशन फार मोटिवेशनल रिलिजियस माणूस आहे. आणि त्याने फार पीओके आणि त्या एरियामध्ये आपण जसं म्हटलं की 1984 मध्ये त्यांना अगोदर हे तर आमची जेलमध्ये होतं, पण दुर्दैवानं त्यावेळी आम्हाला त्यांना सोडावा लागला होता. त्यांच्या नंतर त्यांची ऍक्टिव्हिटी इतकी वाढली होती की आता तो म्हणजे खुल्ला त्या ठिकाणी मीटिंग घेत होते. त्यांच्या माणसानं ते खरा तो पॉलिटिकल मेन स्ट्रीम मध्ये त्यांना माणूस घुसवले होते आणि त्यांनी इलेक्शन देखील त्यांचे नातेवाईक लढले होते. सुदैवाने ते जिंकू शकले नाही, परंतु त्यांचा प्रभाव पीओके आणि त्या भागात इतका मोठा आहे की ही जरी आउट ऑफ सीन गेला तर मला वाटतो की जो नवा युवा तुर्क आहे, जो पाकिस्तानचा युवक वर्ग आहे, त्यांना मोटिवेशन इतका मिळणार नाही. तो खरा मेन स्ट्रीम मध्ये येऊ शकतो. तो त्यांच्या न्यूट्रल होणं फार इम्पॉर्टंट आहे, अवघड पण आहे. कारण तुम्हाला माहिती आहे इतका झाल्यानंतर देखील मला खात्री आहे की तो सेफ ठिकाणी त्यांना ठेवलं असेल. आणि ही जो हलचल जी होती गेल्या 4-5 दिवस पासून, त्यांच्या नंतर काही मोठे मोठे टेररिस्ट पाकिस्तानी ISI किंवा आर्मीने दुसरे ठिकाणी देखील पाठवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ही पण एक मोठं यश आहे की त्यांचे परिवारचे लोक या संपूर्ण हादसामध्ये गेले. त्यांचे इम्पॉर्टन्स आपल्याला खरं म्हणजे आता सर्वात जास्त ऍक्टिव्ह दाऊदीदा जरी असला तर तो इतका ऍक्टिव्ह नाही, तो फार म्हातारा झालेला आहे. ही रिलिजियस टीचिंग करतो आणि फार मोटिवेशनल त्यांचे भाषण असतात. म्हणून त्यांच्या जो ऍक्टिव्हिटीज आहे त्यांचे ऍक्टिव्हिटीजवर अंकुश होणं अत्यंत गरजेचं आहे आणि एक मोठा यश आपल्याला म्हणता येते हे संपूर्ण प्रकारामध्ये. रघुवंशी सर, अजून एक प्रश्न असा आहे की या निमित्तानं पाकिस्तानचा खरा चेहरा सुद्धा उघड झालेला आहे, कारण पाकिस्ताननं यापूर्वी सुद्धा अनेकदा आमच्याकडे अझर मसूद नाही आहे किंवा अशा स्वरूपाचे तत्सम अतिरेकी आहेत ते आमच्या भागात नसल्याचा दावा केला होता. आणि या निमित्तानं पाकिस्तानचा एक खरा चेहरा उघड झाला आहे. पाकिस्तान किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जैश ए मोहम्मद असेल किंवा अझर मसूद असेल यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे, तरी सुद्धा पाकिस्तानात तो खुलेआम वावरत होता. कोटली, मुरिदके किंवा बहावलपूर ही शहरं आहेत, या शहरांमध्ये त्याचे प्रशिक्षण केंद्र चालत होती. अशा वेळेला या मुद्द्याचा भारतानं कसा उपयोग केला पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर? एक प्रकारे अतिरेक्यांना आसरा देणारा हा देश आहे अशा स्वरूपाची प्रतिमा भारताला आता पाकिस्तानची अधिकाधिक ठसठशीत ठळकपणे मांडता येऊ शकते. असं किती पैसा खोड हे सांगता येत नाही, कारण जोपर्यंत फिजिकली तो जिवंत किंवा त्यांची डेड बॉडी आम्ही लोकांना दाखवू शकत नाही तोपर्यंत असं म्हणणं शक्य नाही. कारण अजून देखील त्यांनी काही जरी म्हणता आपल्याला आठवण असेल 2-3 दिवस अगोदर त्यांचे एक जुना व्हिडिओ त्याने सर्क्युलेट करा होता. तो पण काय कशासाठी केला होता ते दाखवण्यासाठी की आम्ही आमच्या संपूर्ण ऍक्टिव्हिटीज तशीच चालू आहे आणि आमच्यावर काही फरक पडणार नाही, काही फरक पडत नाही. म्हणून जोपर्यंत तो जिवंत किंवा त्यांची डेड बॉडी लोकांना आम्ही दाखवू शकणार नाही की ही मसूद आहे आणि ही माणूस आहे आणि ही पाकिस्तानमध्ये आहे, तोपर्यंत कितपे आम्ही लोकांना कन्व्हिन्स करणार की भारत सरकार कन्व्हिन्स करणार ही आता काय सांगता येत नाही. कारण बरेच वेळी त्यांना नको म्हटलेलं आहे, आमच्याकडे नाहीये, नंतर दुसरी सरफेस होतो, नंतर तो म्हणतो त्यांना अरेस्ट केलेला आहे, पण ज्यावेळी अरेस्ट केलेला आहे पण तो हाऊस अरेस्ट आहे. काय जितके त्यांना यांच्याबद्दल जे काय आतापर्यंत जी डिटेल्स दिलेली आहे ती कोणती खरी आहे कोणती खोटी आहे हे काही सांगता येत नाही. परंतु डेफिनेटली हे सर प्रकरण जसा होतोय आणि टार्गेटेड जो अटॅक झालेले आहे सिव्हिल प्रॉपर्टीज किंवा इतर मिलिटरी प्रॉपर्टीज वगळून जे काही ट्रेनिंगचे कॅम्पावर जे काही झालेले आहे तो आपल्याला दाखवता येते. परंतु
त्यांची आणखी डिटेल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काही 100% सांगता येत नाही, असा माझा मत आहे. सर, अजून एक मुद्दा असा आहे की या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदचे 3 तळ म्हणजे कोटली, मुरिदके आणि बहावलपूर या 3 तळांवर आपण लष्करी कारवाई केली आणि त्यामध्ये त्यांचे प्रशिक्षण केंद्र असतील किंवा इतर जे अड्डे होते ते उद्ध्वस्त झालेले आहेत. किती मोठा फटका जैश ए मोहम्मदला याचा बसू शकतो? आणि आता अशी एक माहिती येते की 4 त्यांचे कमांडर सुद्धा या कारवाईमध्ये ठार झालेले आहेत. त्यामुळे मोठा झटका जैश ए मोहम्मदला बसलेला आहे असं बोललं जात आहे. पण एकूणच या जैश ए मोहम्मदची रचना बघितली किंवा त्याची एकूणच कारवायांची व्याप्ती बघितली तर तुम्हाला खरंच असं वाटतं की हा एक मोठा लॉस आहे जैश ए मोहम्मदचा? ते अगर ही खरा आहे तर लॉस आहे, कारण जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही की खरे म्हणजे 4 लोक कोण, फक्त 4 डेड बॉडी आहे, 4 माणसाची डेड बॉडी आहे, पण तू खरे म्हणजे 4 लोक आहेत कोण, त्यांचे आयडेंटिफाय झाल्यानंतर की ते खरे आहे, तर अगर ते लिडरशिप अगर चा व्हॅक्यूम झाला तो डेफिनेटली फार मोठा परिणाम होऊ शकतो. परंतु ही ज्याप्रमाणे पिछला गेला 35-30 वर्ष पासून चाललेलं आहे ते एक वेळी व्हॅक्यूम खाली होता, दुसरे लोक तिथे तयार राहतात, दुसरं खाली होता तिथे तयार होतं, म्हणून ते ट्रेनिंग कॅम्प कंटिन्युअस ट्रेनिंग कॅम्प विध्वस्त झाल्यानंतर त्यांच्या एक तरह जे काही ब्रीडिंग सेंटर होता तो ब्रीडिंग सेंटर आपण ध्वस्त जरी केला असेल किंवा ज्या ठिकाणी ते तयार करत होते केला असेल आणि लिडरशिप व्हॅक्यूम जरी झाला तो डेफिनेटली एक मोठा यश आहे आणि तात्पुरता कमीत कमी आम्हाला असं वाटतो की त्यांच्यावर काही अंकुश बसेल. पण अजून देखील आपल्याला बघायचे संपूर्ण डिटेल आल्यानंतर कोणी मेला, कोणी मेले, कोणी जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला ही मिळत खात्री होत नाही. परंतु अपेक्षित असं आहे, कारण 7 ठिकाणी असा झालेला आहे तर काहीतरी मोठा नुकसान झालेला असावा. परंतु ही जो इन्फॉर्मेशन आता आहे, कारण आपला तिथे मीडिया तिथे पोहोचू शकत नाही, जे काही अवेलेबल आहे तिथे लोकांना जे काही व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत ते देत आहे आणि पाकिस्तान डिनायल मोड मध्ये नेहमी होत असतो, कारण ते नाही तर डिमोरलाइज होऊन जातात संपूर्ण ऑर्गनायझेशन. तर आता बघायचे, कारण ही तर बरेच टेररिस्ट या पाकिस्तानमध्ये इकडे तिकडे ठेवलेले आहे, लपून ठेवलेले आहेत, तर त्यांना देखील परत रिऑर्गनाइज करण्यासाठी पाकिस्तान काहीतरी करू शकतो, म्हणून आपल्याला अत्यंत दक्ष देखील होण्याची गरज आहे असं मला वाटतं. रघुवंशी सर, एक शेवटचा प्रश्न या निमित्तानं, एकतर आतापर्यंतचा इतिहास पाहता दहशतवादाचा, भारतामध्ये ज्या दहशतवादी मोठ्या कारवाया झालेल्या आहेत त्या सगळ्या मोठ्या कारवायांमध्ये या अझहर मसूदच्या, जैश ए मोहम्मदचा किंवा त्याचा स्वतःचा कुठे ना कुठेतरी रोल होता. मग तो 2001चा संसदेवरचा हल्ला असो, पठाणकोट असो, पुलवामा असो, पहलगाम असो, अगदी 26/11च्या हल्ल्यात सुद्धा तो तर मुख्य सूत्रधार होता. अशा वेळेला त्यानं जी धमकी दिलेली आहे पत्रक काढून की नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि आता कुणीही दयेची अपेक्षा करू नये, या धमकीचे काय अर्थ निघू शकतात आणि भारतानं काय काळजी घेतली पाहिजे यानंतरच्या काळात? ते त्या पत्रक काढला आणि हे तो आम्ही नेहमी सांगत असतो, अगोदर देखील आम्ही ज्या वेळी हल्ले झाले नेहमी आमचा रेस्पॉन्स काय होता, हमेशा आम्ही टॉलरेट करणार नाही, आम्ही हे करणार नाही. पण खरं म्हणजे ग्राउंडवर काय होत होतं, काय होत नव्हता. 26/11चे हल्ल्यानंतर आम्हाला आमचे सारखे अधिकारीला देखील असा वाटत होता ही वार आहे आणि आता काहीतरी भारत सरकार काहीतरी करणार. परंतु जे काही गेला पुढचे 7-8-5 महिन्यामध्ये घडला, काही घडलेलं नाही. आता कमीत कमी जे असा मेसेज क्लिअर आहे, अगोदर पुलवामा झाला होता त्यावेळी भारत सरकारचा रेस्पॉन्स आणि आता पहलगाव झाल्यानंतर आता ही रेस्पॉन्स, आता कमीत कमी हे मेसेज क्लिअर आहे की भारत सरकार याच्याबद्दल जे काही बोलतात ते करतात, असा एक मेसेज जातो. नंबर 1. नंबर 2, आपण म्हणतो काळजी काय घेतला पाहिजे. हे बघा, या पहलगावचे केसमध्ये देखील सर्व अटॅक करणारे पाकिस्तानी होते असा नाहीये. त्या ठिकाणी देखील इंडियन ओरिजिनचे या इंडियामध्ये राहणारे एलिमेंट जो पाकिस्तान सपोर्टिव्ह आहे असं आहे. त्याप्रमाणे अगोदरचे केसेस मध्ये देखील आम्ही पाहिलेलं आहे, ज्या ठिकाणी हल्ले झाले, बॉम्ब ब्लास्ट झाले, जे काही झाला त्या ठिकाणी इंडियन एलिमेंट नेहमी असतो. तो त्यांची स्लीपर सेल आणि त्यांचे सपोर्टर जे काही इंडियामध्ये आहे ते आयडेंटिफाय जाऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे. नाहीतर ही झाल्यानंतर ही दाखवण्यासाठी की सर्व पाकिस्तानचा नाहीये, पाकिस्तानचा नेम असतो, तर परत ही ISI किंवा ते स्लीपर सेल ऍक्टिव्ह वगैरे करून काहीतरी आपण इंडियामध्ये देखील करू शकतो. आणि पुढचे 7-8 दिवस 5-7 दिवस आपल्याला आणखी बघायचे की ही जे काही घडलेलं आहे
त्यांच्या पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी आर्मी, त्यांची एअरफोर्स यांना कसं घेते आणि त्यांच्या काही रिएक्शन काय आहे आणि नंतर रेस्पॉन्स काय आहे ही देखील बघावं लागेल. परंतु आम्हाला हे शांत बसण्यासारखा नाहीये, सेलिब्रेट करण्यासारखा पण नाहीये. कारण असं आहे की ही एक जसा प्रॉक्सी वॉर पाकिस्तानने चालू केलेली आहे. आम्ही नेहमी आमच्या इंटिरियर मध्ये देखील अगोदर बघा, बंगलोर म्हणा, लखनौ म्हणा, हैदराबाद म्हणा, मुंबई म्हणा, लखनौ, अलाहाबाद, ज्या तुम्ही ठिकाण म्हणा, ज्या ज्या ठिकाणी त्याने इंटिरियर मध्ये देखील त्याने असे केसेस घडवून आणलेले आहे, लोकांचे जानमाल गेलेले आहे, किती लोक काही ठिकाणी 20, काही ठिकाणी 50 असा गेलेले आहे. तर ते एलिमेंट देखील हे कुठे एलिमेंट काही कुठे गेलेले नाही असं नाहीये. त्यांच्या मोड ऑफ ऑपरेशन असं आहे, स्लीपर सेल तयार करून ठेवतात, ज्यावेळी गरज वाटतात त्यांना ऍक्टिव्ह करतात. तर ही अशी स्लीपर सेल आता ऍक्टिव्ह करून काहीतरी मोठा घडण्याची शक्यता देखील नकारता येत नाही. म्हणून आपल्याला अत्यंत जनतानं देखील अत्यंत जागरूक आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अगदी रघुवंशी सर, तुम्ही या सगळ्या विश्लेषणाबद्दल, तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल धन्यवाद. अतिशय महत्त्वाचं असं विश्लेषण तुम्ही केलं ते म्हणजे आता यानंतर, म्हणजे आता जे घडलेलं आहे, लष्करी कारवाई झालेली आहे, सैन्याची पाठ थोपटली जाते, पण आता आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे. कारण अझर मसूद सारखे अतिरेकी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होऊ शकतात. भारतातल्या स्लीपर सेलचा वापर करून आणखीनही काही कुरापती काढल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या सुरक्षा यंत्रणांनी सावध राहणं तर गरजेचं आहेच. त्याचबरोबर भारत सरकारवर सुद्धा एक मोठी जबाबदारी असणार आहे. धन्यवाद रघुवंशी सर, तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल आणि आम्हाला तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.